फार्मिंग आहे किंवा शेतीमध्ये कॉर्पोरेट कल्चर येऊ शकतं? कॉर्पोरेट कल्चर कधीच येणं शक्य नाही, कारण शेती हा व्यवसाय नाही, शेती ही संस्कृती आहे आणि ती संस्कृती म्हणूनच राहिली पाहिजे, कारण याचा संबंध थेट भुकेशी आहे. लक्षात ठेवा. असं वाटतं ना की स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन ही थोड्या काळ तर हिंसक होतं, अडवणूक केली, दूध रस्त्यावर ओतलं, ते 0.5% फक्त, लगेच त्याची दखल घेतली गेली की राज्यकर्ते काही तिसऱ्या जगातून आलेले नाहीत, ते काही पाकिस्तानातून आलेले नाहीत, ते इथलेच आहेत, आपणच मत देऊन निवडून दिलेले आहेत. समजा एक दिवस शेतकऱ्याने ठरवलंच मी उपाशी पडेन, पण जगाला उपाशी मारून मारेन म्हटलं आणि त्यानं शेतीच करायचं नाही ठरवलं, आपण काय करणार? हवा खाऊन जगणार आहोत का? ज्या कारखान्यांनी FRP देण्याचं मान्य केलेलं नाहीये त्यांच्यावरती तुमची भूमिका की तुम्ही आमच्या खर्चाचा हिशेब नीट धरला नाही, तुम्ही आमच्या विजेचा हिशेब नीट धरला नाही, तुम्ही आमच्या पाण्याचा हिशेब नीट धरला नाही. नमस्कार, मी बालकृष्ण कुलकर्णी, युथ डेलिगेसीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपल्याबरोबर आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक आणि खासदार माननीय राजू शेट्टी साहेब. नमस्कार साहेब, तुमचं खूप खूप स्वागत आहे कार्यक्रमामध्ये. तर सर, एक शेतकरी नेता, एक शेतकरी टू शेतकरी नेता हा तुमचा प्रवास कसा झाला? तसं मी अपघातानंच शेतकरी झालो आणि अपघातानंच शेतकरी नेता झालो. कारण असं झालं की हे जे माझं घर आहे इथंच माझा जन्म झाला, शेतात माझे वडील आणि सगळे कुटुंब राहतं आणि शिक्षण पूर्ण झाल्यानंतर काय करायचं असा विचार मनामध्ये घोळत होता. तोपर्यंत दुर्दैवानं माझ्या वडिलांचं निधन झालं आणि मग शेतीकडे कुणीतरी लक्ष देणं गरजेचं आहे असं सगळ्या कुटुंबियांच्यात, मी सगळ्या भावंडामध्ये लहान भाऊ होतो, चर्चा झाली आणि मग मी त्यावेळी म्हटलं की मला शेती करायची आहे. खरं तर मी सगळ्यात हुशार आहे म्हणून मी शेतीतून बाहेर पडावं असं माझ्या वडिलांसहित सगळ्यांची इच्छा होती, पण ते वडील तर नव्हते. आणि मग बाकीचे भाऊ म्हणाले की हवा निगडीत नको पडूस, तुला करिअर करायचं. पण मला, मी शेतात राहून शेतकऱ्याचा पोरगा असून शेतीचे जे दाहक प्रश्न आहेत त्याची अजून एवढी जाणीव नव्हती आणि त्यामुळं मला असं वाटायचं की शेतकरी म्हणजे स्वतंत्र, त्याच्यावर कुणाचं बॉसिंग नाही, बंधन नाही, तो स्वतःच्या मनाचा राजा आणि त्याला वाटलं तर हे पीक करल, दुसरं पीक करल, मनात आलं तर काम करल, नाही तर झोपून काढल, अशा सगळ्या भन्नाट कल्पना. आणि आपल्याला त्याच्यातून निर्मितीचा आनंद मिळेल, आपल्या कष्टातून फुललेलं शिवार बघताना आनंद होईल, सेल्फ एम्प्लॉय, असं सगळ्या ह्या भन्नाट कल्पना माझ्या मनात होत्या. आणि म्हणून मला मुळताच माझा स्वभाव बंडखोर असल्यामुळं मला नोकरी करून कुणाची गुलामगिरी करणं माझ्या याच्यामध्ये बसत नव्हतं आणि म्हणून मी स्वेच्छेनं शेती करायला लागलो. माझ्या भावांना वाटलं की 2-4 वर्षे करेल आणि यातले टक्के टोणपे काढल्यानंतर बाहेर निघून जाईल आणि म्हणून मी मोठ्या आवडीनं श्रद्धेनं कष्ट करायची तयारी तर माझी पहिल्यापासूनच होती, करायला लागलो. अल्पावधीतच एक चांगला शेतकरी म्हणून माझं नाव झालं. मी केलेले शेतातले वेगवेगळे प्रयोग बघायला लोक लांबून यायचे, त्याचं कौतुक व्हायचं. परंतु हळूहळू माझं असं लक्षात आलं, शिवार माझं फुललं, शिवार फुलवल्याबद्दल कौतुक व्हायला लागलं, पण पोट कौतुकानं भरत नाही, घर कौतुकानं चालत नाही. त्यासाठी बँक बॅलन्स असावा लागतो. शेतीसाठी काढलेले कर्ज परत फेडणं मुश्किल व्हायला लागलं, हप्ते थकायला लागले, थकबाकी वाढायला लागली आणि मग पहिल्यांदा माझे पाय जमिनीवर आले आणि मग माझ्या लक्षात आलं की पीक आपण चांगलं घेतलं परंतु त्या पिकातून आपल्याला चांगले पैसे मिळाले नाही, भाव त्याला चांगला मिळत, भाव नसल्यामुळं. आणि मग मी परत वेगवेगळी पिकं बदलून बघितली तरी परिणाम तोच. आणि मग असं करता करता अजून जास्त आर्थिक अडचणीमध्ये मी यायला लागलो. माझ्या बाकीच्या मोठ्या भावांची इच्छा होती की मी ह्या शेतीतून बाहेर पडावं, म्हणून ते मुद्दामून मला बाहेरून आर्थिक मदत करायचं थांबवत होते.
कारण त्यांना असं वाटत होतं की मी कंटाळून एक दिवस मला ही शेती नको म्हणून सोडून बाहेर पडेल, म्हणून ते मला मदत करत नव्हते. तर सर तुम्ही आता म्हटलात की मग मी याचा शोध घ्यायला लागलो की नेमकं चुकतंय कुठं. तोपर्यंत माझ्या मनामध्ये खुणगाट घातली की आपण खड्ड्यात पडलो, चिखलात सापडलो. पण आता चूक कबूल करणं आणि यातून बाहेर काढणं किंवा पळ काढणं हे माझ्या स्वभावातच नसल्यामुळे मी ठरवलं की ठीक आहे, मी यात गुंतलो, आता अडकलो, परंतु पळ नाही काढायचा. मग यातून बाहेर पडण्यासाठी काय करावं लागेल, नेमकं काय चुकतंय आपलं याचा शोध घेण्याचा मी प्रयत्न करायला लागलो. आणि मग त्यावेळी शरद जोशींच्या संपर्कात गेलो, शेतकरी चळवळीमध्ये आलं. मग माझ्या लक्षात लख्खन प्रकाश पडला की नेमकं काय चुकतंय. आणि मग असं आहे म्हटल्यानंतर मग मी आपोआपच चळवळीमध्ये ओढला गेलो. आणि मग मगाशी मी सांगितलं त्या पद्धतीने कुठलंही काम करायचं तर मनापासून करायची हा माझा स्वभाव असल्यामुळं मी चळवळही मनापासून करायला लागलो, झोकून देऊन करायला लागलो. आणि त्यातून मग हळूहळू चळवळ आहे शेतकरी ते शेतकरी नेता इथंपर्यंत आलं. आणि मग तिथून सुद्धा माझ्या लक्षात आलं की नुसतं जिंदाबाद मुर्दाबाद करून चालणार नाही, रस्त्यावरची लढाई लढून चालणार नाही. तर ही शेवटी आपल्या शेतकऱ्यांचं ही जी स्थिती आहे, परिस्थिती आहे, हे कुठेतरी धोरणामध्ये याचे सगळे लपलेलं आहे. आणि धोरण शेतकऱ्याला डोळ्यासमोर ठेवून न राबवल्यामुळं हे सगळे परिणाम आहेत, त्याचे परिणाम आहेत. तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला आता जिथं पॉलिश ठरते, जे पॉलिसी मेकर आहेत तिथं गेलं पाहिजे असं वाटायला लागलं. आणि शरद जोशींनी सुद्धा तोच सल्ला दिला आणि म्हणून मग मी राजकारणामध्ये ओढला गेलो. तर शेतकऱ्यांचे प्रश्न हे तुम्हाला एक शेतकरी असताना जास्त दाहकपणे कळाले का एक शेतकरी नेता झाल्यानंतर कळाले? नाही, शेतकरी असताना कळालेच, कारण मी स्वतः भोगलेला आहे. मी शेतकऱ्यांच्या पोरांची काय पायपीट होते हे इथून आमचं गाव जवळपास 1.5 किलोमीटर लांब आहे. तर मी इथंच लहानाचा मोठा झालो. आत्ता हा रस्ता झालेला आहे, परंतु मी ज्यावेळी लहान होतो त्यावेळी रस्ता नव्हता. हा एक साधा कच्चा रस्ता होता. आणि ह्या उन्हात आपल्या कच्च्या रस्त्यातल्या फोपाट्यातून अनवाणी पायानं मी 7वीपर्यंत शिक्षण घेतलेलं आहे. हे सगळे चटके मी सहन केलेले आहेत. किंवा शेतातलं काम असल्यानंतर शाळा चुकवून शेतातलं काम मला करावं लागलं, कारण माझ्या वडिलांची ती अपरिहार्यता होतं. घरात पोराबाळांच्या सकट सगळ्यांना काम लावण्याशिवाय त्यांना पर्यायच नव्हता. परिस्थितीमुळे ते काय दुष्ट नव्हतं, पण परिस्थिती त्यांना तसं करायला लावायची. आणि मग हे सगळं मी स्वतः भोगलेलं आहे. पण काही ठराविक क्षेत्रापुरतं ते माझे अनुभव होते. परंतु एकूण शेतकरी आणि शेतकऱ्यांचे प्रश्न आणि त्याचं अर्थकारण हे मला शेतकरी नेता झाल्यानंतर अजून जास्त व्यापकपणाने कळले. प्रॉब्लेम हे शेतकरी असताना कळाले आणि त्याच्यामागचं अर्थकारण हे शेतकरी नेता झाल्यानंतर कळाले. सर तुम्ही म्हटलं की शेतकऱ्यांची हालत हा शब्द आपण वापरतो, हे भरपूर वर्ष झाली हे आम्ही बघत आलो. कारण भारत हा एक कृषीप्रधान देश आहे, तरी सुद्धा शेतीला किंवा शेतकऱ्यांना लास्ट प्रेफरन्स दिला जातो. लास्ट प्रेफरन्स मी अशा अर्थानं म्हणतोय की आम्ही ज्यावेळी बाहेर म्हणजे मोठ्या शहरांमध्ये शिकायला वगैरे जातो, मी पण कोल्हापूर सोडून पुण्याला गेलो, तर तिथं आम्ही ज्यावेळी चर्चा करत होती, अरे यार मला हे जर जमलं नाही ना तर मी शेती करीन. म्हणजे असे लोक म्हणत नाहीत की मी शेती करीन, जर मला शेती जमली नाही तर मी दुसरा ट्राय करीन. नाही, शेतीला कायम लास्ट जॉब किंवा लास्ट डेस्टिनेशन असं का म्हटलं गेलं? त्याचा पाठीमागं अर्थकारण दडलेलं आहे. कुठल्याही गोष्टीचं पाठीमागं अर्थकारण हे अतिशय महत्त्वाचं असतं. एक लक्षात घ्या की एखाद्या नेत्याचा पोरगा मला नेता व्हायचं म्हणतो, डॉक्टरचा पोरगा डॉक्टर व्हायचं म्हणतो, वकिलाचा पोरगा वकील व्हायचं म्हणतो, व्यापाऱ्याचा पोरगा व्यापारी व्हायचं म्हणतो. पण शेतकऱ्याचा पोरगा कधीच मला शेतकरी व्हायचं म्हणत नाही. याचं कारण हेच आहे. याचं कारण अर्थकारण आहे. ढोर मेहनत करून काबाड कष्ट करून सुद्धा त्याचा जो परतावा मिळाला पाहिजे तो मिळत नाही. आणि म्हणून शेतीकडं लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन हा असा आहे. शेवटचा पर्याय, काहीच जमलं नाही. पूर्वी आपल्याकडं एक खेड्यापाड्यात विशेषतः म्हण होते, मला काय नाही जमलं तर मी ST स्टँडवर जाऊन हमाली करेन, स्टेशनवर जाऊन हमाली करेन. आता ते म्हणत नाहीत, त्यातूनही 4 पैसे शेतकऱ्यांच्या पेक्षा जास्त पैसे मिळतात. काहीच नाही जमलं तर मी शेती करेन असं म्हणायला. म्हणजे याच्या पाठीमागं अर्थकारणाचं कटू सत्य दडलेलं आहे. सर तरुण वर्ग आज असं म्हटलं की बेरोजगार आहे, तर शेती हे एक असं क्षेत्र जिथं
अगणित रोजगार निर्माण होऊ शकतो. तर शेतीमध्ये रोजगार निर्माण करण्यासाठी काय काय वेज आहेत किंवा काय नेमकं करायला पाहिजे? निश्चितच इथं रोजगाराला भरपूर संधी आहे. जोपर्यंत हे जग आहे आणि जोपर्यंत ह्या जगातली लोकसंख्या वाढत जाणार आहे तोपर्यंत त्यांना खायला अन्नधान्य लागणार आहे. आणि ते अन्नधान्य अंबानीच्या किंवा अडाणीच्या कारखान्यात तयार होणार नाही, ते शिवारातच तयार होणार आहे. आणि त्यामुळं शेतीला वाव आहे. शेतीमध्ये रोजगार निर्माण करण्याची क्षमता आहे. शेती उत्पादन जे आपण घेतो त्याच्यामध्ये तिथं प्रतिक्रिया उद्योगाला वाव आहे, त्याला चालना देण्याला वाव आहे. व्हॅल्यू ॲडिशन केल्यानंतर अजून जास्त पैसे मिळतात, त्याला वाव आहे. ऊस विकण्यापेक्षा ऊसापासून साखर तयार केली आणि ती विकली तर जास्त पैसे मिळतील. ऊसापासून परत साखर आणि साखर करता करता बगॅस तयार केला, त्याच्यापासून वीज तयार केली तर अजून जास्त पैसे मिळतील. ऊसापासून मोलॅसिस निघतं, त्या मोलॅसिसपासून जर का लिकर तयार केली तर अजून जास्त पैसे मिळतील. म्हणजे इथं व्हॅल्यू ॲडिशन करायला फार मोठा वाव आहे. बरं, आणि हे सगळं निसर्गातूनच घ्यायचं आहे. इथं नवीन काही घ्यायचं, निसर्गातूनच घ्यायचं आहे आणि त्याचा फक्त स्वरूप बदलायचं आहे आणि त्यातून पैसा कमवायचा. शेती करताना म्हणजे बाय प्रोडक्ट्स पण आपल्याला पैसे देऊ शकतात. आणि दुसरं नव्यानं तुम्हाला तिथं काही घालायची गरज नाही. कारण शेती म्हणजे तरी काय, शेती म्हणजे अन्नधान्याची निर्मिती करणं. आणि जे अन्नधान्य आपल्या मानवी शरीराच्या वाढीसाठी पोषक अशा प्रकारचे घटक आपल्याला देतात. काय देतात? एकतर कार्बोहायड्रेट्स देतात किंवा आपल्याला प्रोटीन्स देतात. ह्याचीच गरज आहे आपल्या शरीरासाठी. आणि मग हे कार्बोहायड्रेट्स, हे प्रोटीन्स किंवा बाकीचे छोटे मोठे जे काही घटक आपल्या शरीराच्या वाढीसाठी किंवा संवर्धनासाठी लागणार ते सगळे अन्नधान्यातून आपल्याला मिळत असतात. हे येतात कुठून? एकतर सुपीक अशी आपल्याकडे जमीन आहे, निसर्गानं तयार केलेली. दुसरी गोष्ट म्हणजे भरपूर हवा आहे, स्वच्छ पाणी आहे आणि सूर्यप्रकाश आहे. आणि मग या मातीचा, पाण्याचा, हवेचा उपयोग करून सगळ्या जगाला नको असलेलं कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड याच्यापासून हे आम्ही जी पिकं वाढवतो ते पिकं कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि त्याच्यापासून कार्बोहायड्रेट्स निर्माण करतात. वातावरणातला नायट्रोजन घेतात आणि त्याच्यापासून प्रोटीन्स तयार करतात. हे शास्त्र म्हणजे शेतीचं शास्त्र. शेती करायला तरुण तयार नाहीत, परंतु एखादा बिगर शेतकरी शेतकी कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायला मात्र तयार आहे. कारण शेतीवर त्याचं प्रेम नाही. मग शेती कॉलेजमध्ये तो काय करतो? कारण त्याला माहीत आहे की या शेती व्यवसायाला जे काही सेवा सुविधा पुरवल्या जातात त्याच्यामध्ये आपल्याला रोजगाराला संधी आहे, आपल्या नोकरीला वाव आहे, आपल्या व्यवसायाला संधी आहे. आणि म्हणतो शेतकी कॉलेजमध्ये यायला तयार होतो, पण शेती करायला तयार नाही. याचं कारण अर्थकारण. सर, शेती ही आपण परंपरागत करत आलेलो आहे. त्याच्या शेती करण्याच्या प्रोसेसमध्ये पण किंवा पद्धतीमध्ये खूप बदल होत गेले. तर अशा नवीन कुठल्या पद्धती आहेत ज्या अडॉप्ट केल्यामुळं आजचा जो तरुण वर्ग आहे तो शेतीकडे अट्रॅक्ट होईल असं तुम्हाला वाटतं? जस्ट लाईक कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग, डेडिकेटिंग फार्मिंग आहे, ग्रुप फार्मिंग आहे, किंवा शेतीमध्ये कॉर्पोरेट कल्चर येऊ शकतं का? कॉर्पोरेट कल्चर कधीच येणं शक्य नाही. कारण शेती हा व्यवसाय नाही, शेती ही संस्कृती आहे आणि ती संस्कृती म्हणूनच राहिली पाहिजे. कारण याचा संबंध थेट भुकेशी आहे, लक्षात ठेवा. भूक आणि हा भुकेशी संबंध असल्यामुळं ती संस्कृतीच राहणार, तो व्यवसाय होऊ शकतो. भावनिक आहे. आणि जगातला कुठलाही राज्यकर्ता असो त्याची पहिली जबाबदारी अशी असते की आपली प्रजा उपाशी राहता कामा नये. आणि म्हणून शेतकऱ्यांच्यावर हा सगळा बोजा येतो. शेतकऱ्यावर हे सगळे जबाबदारी लादली जाते. पण शेतकरी घ्यायलाही तयार आहे, परंतु एवढं त्याच्यावर लादू नका की जो त्यात तो गुदमरून मरून जाईल. आणि आता हे शेतकऱ्यांच्या वाढणाऱ्या आत्महत्या हे त्याचंच उत्तम उदाहरण आहे. तेव्हा मला असं वाटतं की बदलत्या काळाप्रमाणे शेती ही बदलली पाहिजे. त्याच्यामध्ये शंका नाही. आपल्या समोरची सगळ्यात मोठी समस्या आहे ती म्हणजे आपल्या जमिनीचे झालेले तुकड्याची शेती सांभाळणं फार अवघड जातं. त्याचं मॅनेजमेंट कॉस्ट वाढते आणि त्यामुळे उत्पादन खर्च वाढतो आणि त्या पायाभूत सुविधा द्यायला मर्यादा पडतात. तेव्हा मग अशावर उपाय म्हणजे मग शेतीचे तुकडे एकत्रित करणं, त्याचं क्लस्टर तयार करणं.
आणि शेतीचं नियोजन करणं आज ना उद्या कधीतरी हे करावं लागणार आहे. एखाद्याला करिअर म्हणून व्यवसाय म्हणून शेती करायचा असेल पण त्याच्याकडे शेती नाही, मग त्याला संधी नाकारता कामा नये. त्याला लीजवर घेऊन कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर जमीन घेऊन त्याला शेती करता आली पाहिजे. त्यासाठी कायदे असे सोपे सुटसुटीत केले पाहिजेत की मी माझी जमीन 10 वर्षासाठी भाड्याने दिली तर 11व्या वर्षी मला जशी तशी परत मिळाली पाहिजे. ते होत नाही. काही कायदे आपण असे करून ठेवलेत की कशिल्ल्याची जमीन, कुळ कायदा, हे जे कुळ आहे ह्यामुळे अशा प्रकारे आता एखाद्याकडे घर असेल तर तो भाड्याने देऊ शकतो आणि गरज लागेल त्यावेळी कुळाला काढून स्वतः राहू शकतो. पण तसं शेतीचं नाही. आणि त्यामुळं बरीच जमीन अशीच पडलेली आहे, न पिकवता पडलेली आहे, बंजर पडलेली आहे. याचं कारण जो मूळ मालक आहे त्याला असं वाटतं की ही कुणाला तर कसायला दिली तर ती परत मला मिळणार नाही. त्यामुळे काही कायद्यामध्ये दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे, कल्चरमध्ये दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे. त्याला पायाभूत सुविधांची जोड देणं गरजेचं आहे. तंत्रज्ञान शेतीमध्ये आणणं गरजेचं आहे. कारण शेवटी अन्नधान्याशी मगाशी मी सांगितलं तसं भुकेशी याचा संबंध असल्यामुळं हे भूक भागवण्यासाठी अन्नधान्य हे स्वस्तामध्ये मिळालं पाहिजे ही मानसिकता खरेदी करणाऱ्याची असणार आणि राज्यकर्त्यांची असणार. हे ओळखून घेऊन ते स्वस्तामध्ये द्यायचं असेल तर मग त्याचा उत्पादन खर्च कमी झाला पाहिजे. मग त्यासाठी त्याला पायाभूत सुविधांची जोड दिली पाहिजे, त्याला तंत्रज्ञानाची जोड दिली पाहिजे. आणि म्हणून आज सद्यस्थितीमध्ये त्याच्यामध्ये काही बदल करावा लागेल. या गोष्टी करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. सर, तुम्ही मगाशी ऊसाचा उल्लेख केला तर ऊस दर आंदोलन हे एक सगळ्यात गाजलेलं आंदोलन असतं. पण सर कधी एका पोझिशनवर असं वाटतं ना की स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आंदोलन ही थोड्या काळानंतर हिंसक होतात. त्याचं कारण लोकशाही मार्गानं आपली बाजू मांडून सुद्धा आपल्याकडे लक्ष दिलं जात नाही, आपली उपेक्षा केली जाते. अशी भावना ज्यावेळी शेतकऱ्यांच्या मनामध्ये तयार होते त्यावेळी मग त्याच्या मनामध्ये उद्रेक होतो आणि मग तो हिंसक होतो. शक्यतो हिंसक आंदोलन होऊ नयेत यासाठी मी प्रयत्न करतो. पण त्याला बहुतांशी समाज आणि राज्यकर्ते सुद्धा, प्रसारमाध्यमंसुद्धा जबाबदार आहेत. कारण मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो की मी दुधाला भाव मिळावा म्हणून पुण्यामध्ये एक 50,000 शेतकऱ्यांचा प्रचंड मोठा मोर्चा काढला रिसेंटलीच निघाला. पण त्याची एक 4 कॉलममधली छोटीशी बातमी आली गेली. कारण मोर्चा काढला, निवेदन दिलं, मागणी केली, भाषण केलं, शेतकरी सगळे निघून गेले. सरकारलाही गांभीर्य वाटलं नाही, समाजाने त्याचं फारसं गांभीर्याने घेतलं नाही. आणि त्यात काही स्फोटक असं घडलं नसल्यामुळं माध्यमांनीही सुद्धा ते 4 कॉलम इतकंच मर्यादित. लोकांना हे उद्रेकच लागतो असं झालं. दुर्दैवानं त्याचं उत्तर होय असं आहे. आणि मग काही काळानंतर आम्ही इशारा दिला होता, आमच्या इशाऱ्याकडे कोणी लक्ष दिलं नाही. मी मुंबईला जाणारं दूध बंद केलं. दूध बंद केलं. दूध विकायचं नाही, आम्हाला फुकट वाटू. आम्ही झोपडपट्टीमध्ये वाटलं, वारकऱ्यांना दिलं, स्वतः गोडधोड करून घरात खाल्लं, परंतु मुंबईला द्यायचं नाही. म्हणजे थोडक्यात विकायचं नाही दूध असं ठरवलं. कोंडी झाली. बाहेरच्या राज्यातून दूध आणायचा प्रयत्न केला. मी स्वतः गुजरातच्या बॉर्डरवर जाऊन तिथं ठाण म्हणून बसलो आणि ते दूध अडवलं. आणि मग त्यावेळी जबरदस्तीनं शेतकऱ्यांच्यावर आम्हाला दूध घेऊन जायचंच आहे अशी जबरदस्ती करून काही दुधाची वाहतूक करण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्याने ती वाहनं अडवली, रस्त्यावर ओतली. फार कमी, 0.5% सुद्धा नाही. 99.99% दुधाचा चांगलाच विनियोग झाला होता. गरिबांना वाटलं, स्वतः खाल्लं, वासरांना पाजलं, मिठाई केली, वारकऱ्यांना पाठवलं आणि 0.5% दूध अशा पद्धतीने नासाडी झाली. पण 99.99% दुधाचा जो विधायक वापर केला गेला त्याच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं. आणि तो 0.5% इतक्या बटबडीत स्वरूपामध्ये मांडलं गेलं की शेतकऱ्यांना माज आलेला आहे, ते शेतकरी दूध सांडतायत, ते असं करतायत, दूध हे पूर्णांना आहे. म्हणजे ही जी समाजाची मानसिकता आहे, माध्यमांची मानसिकता आहे आणि राज्यकर्त्यांची सुद्धा मानसिकता आहे. मग त्यावेळी मात्र रात्री 1:30 वाजता राज्याच्या मंत्रिमंडळातला एक ज्येष्ठ मंत्री मला शोधत पालघरच्या त्या जंगलात आला. म्हणजे हे काय, ज्यावेळी 50,000च्या संख्येनं शेतकरी रस्त्यावर आले होते त्यावेळी तुम्ही साधी दखल घेतली नाही. मंत्री सोडून दे, साधा जिल्हाधिकारी कार्यालयातला पुण्याचा एखादा शिपाई जरी आला असता तरी आम्हाला समाधान वाटलं असतं. पण ते नाही झालं, घेतले नाही. आणि मग अशा पद्धतीनं
वेटीस धरलं, अडवणूक केली, दूध रस्त्यावर ओतलं, ते 0.5% फक्त, लगेच त्याची दखल घेतली गेली आणि मग थोडे नाही 800 कोटी रुपये सरकारला तिजोरीतून द्यावे लागले. हे जे घडतं त्यामुळं आंदोलन हिंसक होतं, त्याचं प्रमुख कारण. तर तुम्ही समाजाकडे म्हणला तर समाजाचा शेतकऱ्यांकडे किंवा शेतकरी आंदोलनाकडे बघण्याचा दृष्टिकोन काय असावा आणि जी लोक शेती करत नाहीत त्यांचं शेतकऱ्यांप्रती कर्तव्य काय असावं असं तुम्हाला वाटतं? एक लक्षात घ्या की राज्यकर्ते काही तिसऱ्या जगातून आलेले नाहीत, ते काही पाकिस्तानातून आलेले नाहीत, ते इथलेच आहेत. आपणच मत देऊन निवडून दिलेले आहेत. राज्यकर्त्यांना शेतकऱ्यांच्यावर अशा प्रकारे त्यांना किमती मिळू नयेत असं का वाटतं? कारण शेवटी त्याचा कळत न कळतपणे परिणाम हा शेतीमालाच्या किमतीवरच होत असतो. आणि मग अशा परिस्थितीमध्ये समाजातल्या प्रत्येक घटकाची ही मानसिकता आहे की मी बाजारातून खाण्यासाठी म्हणून जी काही वस्तू विकत घेईन ती मला स्वस्तातच मिळाली पाहिजे, कमी किमतीमध्ये मिळायला पाहिजे, ही समाजाची मानसिकता आहे. ती मानसिकता सुद्धा बदलणं गरजेचं आहे. उदाहरण मी तुम्हाला सांगतो की तुम्ही बाजारामध्ये आपल्याच घरातली एखादी भगिनी मार्केटमध्ये गेली, मंडईत गेली आणि तिथं जर का कोथिंबीरीची जुडी विकायला बसले, एखादी खेड्यातली बाई आली असेल आणि तिनं सांगितलं की 2 रुपयाला 1 जुडी, तर ती म्हणेल की 1.5 रुपयाला देणार. आता 8 आणि चलनामध्ये नाहीत तरी तिला असं वाटतं की 3 रुपयाला 2 तरी घेता येतील, ही मागणी करते. आणि तीच भगिनी ज्यावेळी एखाद्या कॉस्मेटिक्सच्या दुकानात जाते त्यावेळी मात्र तिला ब्रँडेड वस्तू पाहिजे. जी गोष्ट 150ला आहे ती 150लाच हा, किंवा ते MRP प्रमाणे घेईल किंवा ह्याच्यापेक्षा सुपर क्वालिटीची आहे का असं विचारेल. तिथं ती पैसा खर्च करायला करणार नाही. पण खाण्याची वस्तू खरेदी करत असताना मात्र बार्गेनिंग केलं जातं. याचा फटका शेतकऱ्यांना बसतो. आणि म्हणून समाजानं सुद्धा हे लक्षात घेतलं पाहिजे की हा शेतकरी कामाड कष्ट करतो, स्वतःला मातीत गाडून घेतो आणि मग कुठं 2 वेळेला आपण तृप्तपणानं जेवण करतो, तेव्हा त्याचाही ह्याच्यावर आपल्या पोटात जे अन्न जातं ते त्याच्या कष्टातून जातं, कष्टामुळं जातं. त्यामुळं त्याचं पोट भरलं पाहिजे, त्याचाही त्याच्यात काही हिस्सा आहे. मला एक सांगा की कारखान्यामध्ये गहू तांदूळ होणार आहेत का? नाही, ते शिवारातच होणार आहेत. मग समजा एक दिवस शेतकऱ्याने ठरवलंच मी उपाशी पडेन पण जगाला उपाशी मारून मारेन म्हटलं आणि त्यानं शेतीच करायचं नाही ठरवलं, आपण काय करणार? हवा खाऊन जगणार आहोत का? पाणी पिऊन जगणार आहोत का? तेव्हा त्याच्या आर्थिकतेचा गैरफायदा घेऊन आपण आर्थिक झाल्यामुळे तो कमी किमतीमध्ये विकतो. ते खरेदी करणं म्हणजे कळत न कळतपणे आपणही कुठेतरी त्या गुन्ह्याला भागीदार आहोत असं वाटत नाही का? तसं शेतकरी उद्रेकाचं एवढं छान बोलतं तर मला असं वाटतं की शेतकरी या उद्रेकापर्यंत कधीच पोहोचू शकणार नाहीत की मी जगाला उपाशी मारणार. म्हणून तुम्ही म्हटलं की शेती एक संस्कृती आहे, त्यामुळे त्या संस्कृतीचं जाणं शेतकऱ्यांनी पण जाणलेलं आहे आणि समाजानं पण जाणण्याची गरज आहे असं तुमच्या आता बोलण्यातून मला जाणवलं. तर सर FRP हा एक मुद्दा महत्वाचा आहे. तर ज्या कारखान्यांनी FRP देण्याचं मान्य केलेलं नाहीये त्यांच्या बाबतीत तुमची भूमिका काय असेल? खरं तर FRP म्हणजे काय? फेअर अँड रेम्युनेटरी प्राइस. हा सर, FRP म्हणजे काय? तर थोडंसं उलगडून सांगा, कारण फक्त एवढंच माहिती की FRP दर हा मान्य झाला तो मान्य झाला, ते फक्त जरासं. FRP म्हणजे फेअर अँड रेम्युनेटरी प्राइस. आणि ते कशा म्हणजे उचित आणि लाभकारी मूल्य, वाजवी किंमत असा त्याचा अर्थ होतो. ही संकल्पना कशातून आली तर हे समजावून घेण्यासाठी मुळामध्ये शेतकरी सरकारकडे का भाव मागतो हे समजून घेतलं पाहिजे. सरकारकडे का भाव मागतो? कारण सरकार शेतीमालाच्या किमती किती असाव्यात हे ठरवत असतं. त्या किमती नियंत्रित करण्याचा अधिकार सरकारकडे आहे. बाजारातल्या इतर वस्तू किती असाव्यात याच्यावर सरकारचं नियंत्रण नसतं किंवा सरकार फारसं नियंत्रण ठेवू शकत नाही. ही खुर्ची केवढ्याला असावी सरकार नाही ठरवत, बाजारभाव ठरवत असतो. हा टेबल केवढ्याला असावा बाजारभाव ठरवतो. परंतु गहू किती असावा, साखर केवढ्याला मिळावी हे शेतकरी ठरवत नाही, बाजारभाव ठरवत नाही, तर सरकारचं धोरण ठरवते. म्हणजे कसं करतं, समजा किमती वाढत आहेत असं सरकारच्या लक्षात आलं तर जास्त किमतीमध्ये बाहेरच्या देशातून आयात करून डंप करून किमती पाडतं, म्हणजे बाजारात हस्तक्षेप करतं.
जर बाहेरच्या देशामध्ये जास्त किंमत मिळाली तर त्याच्या निर्यातीवर बंदी घालतं आणि बाजारपेठ ही मागणी पुरवठ्यावर चालते, ती काय भावनेवर चालत नाही, डिमांड सप्लायवर चालते. डिमांडपेक्षा सप्लाय वाढला तर दर कमी होतात, डिमांडपेक्षा सप्लाय कमी झाला तर दर वाढतात. हे साधं सूत्र आहे. आणि त्यामुळं नुसार डिमांड सप्लाय कंट्रोल करून सरकार शेतीमालाच्या किमती कंट्रोल करतं. आणि हा अधिकार सरकारला कशामुळे मिळाला तर हा अधिकार सरकारला 1955 साली पार्लमेंटनं पास केलेला जो कायदा आहे, इसेन्शियल कमोडिटी ऍक्ट, जीवनावश्यक वस्तू अधिनियमन कायदा, त्या कायद्यानुसार बाजारपेठेमध्ये थेट हस्तक्षेप करण्याचा अधिकार सरकारला मिळाला. आणि बहुतांशी शेतीमाल हा जीवनावश्यक वस्तूच्या संज्ञेमध्ये येत असल्यामुळं तो अधिकार येतो. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला इतकी उत्कृष्ट घटना लिहून दिलेली आहे की त्या घटनेनुसार तुम्ही कुठलाही कायदा केला तर तो कायदा तुम्हाला एकतर्फी अमर्याद अधिकार देत नाही. ज्यावेळी तुम्हाला ते काही अधिकार देतो त्यावेळी तुमच्या काही जबाबदाऱ्या सुद्धा निश्चित करत असतो. आणि त्यातली जबाबदारी म्हणजे तुम्ही शेतीमालाच्या किमती जरूर नियंत्रित करा, पण त्या किमती त्यानं केलेला खर्च परत मिळेल याची तजवीज करून नियंत्रित करा. ही जबाबदारी ती आहे. म्हणजे जस्ट लाईक नो प्रॉफिट नो लॉस हा व्हायला पाहिजे. आणि मग हे कुणी ठरवायचं तर हे ठरवण्यासाठी कृषी मूल्य आयोग नावाचा जे आयोग आहे तो आयोग याचा सगळ्यांचा उत्पादन खर्च काढत असतो. आणि त्या उत्पादन खर्चावर खर्च काढून त्याच्यावर काही प्रमाणामध्ये त्याला थोडे वरचे पैसे मिळाले पाहिजे असा हिशेब करून ती जी किंमत ठरवली जाते त्याला म्हणतात किमान आधारभूत किंमत किंवा आधारभूत किंमत किंवा त्याला सपोर्टिंग प्राइस म्हणतात. आणि ती प्राइस म्हणजे FRP, ज्याला उचित आणि लाभकारी किंमत, वाजवी किंमत म्हणतात, ही किंमत. आणि ही किंमत सरकार ठरवतं. आणि त्यावेळी आमचा वाद असा असतो की तुम्ही आमच्या खर्चाचा हिशेब नीट धरला नाही, तुम्ही आमच्या विजेचा हिशेब नीट धरला नाही, तुम्ही आमच्या पाण्याचा हिशेब नीट धरला नाही, मजुरीचा हिशेब नीट धरला नाही. आणि म्हणून आमचं म्हणणं असतं की हे कमी आहे, हे जास्त आहे. हा त्यातला तो वाद आहे. हा वाद आहे त्यातला. तर आज आपल्याला सरांनी शेती, FRP ह्या सगळ्या गोष्टींबाबतीत पूर्ण आणि प्रचंड ज्ञान दिलेलं आहे. त्याबद्दल सर तुम्हाला खूप खूप धन्यवाद. आणि युथ डेलिगेट्स कडून येणाऱ्या निवडणुकांसाठी मनापासून शुभेच्छा. धन्यवाद.